श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, मी सुप्रिया आपल्या सर्वांचे माझ्या या मराठी यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते. आज आहे गुरुपौर्णिमा आणि पौर्णिमा तिथी म्हटलं की आपण काही ना काही उपाय, सेवा, तोटके करत असतो. असाच एक आज गुरुपौर्णिमेच्या रात्री आपल्याला उपाय करायचा आहे. हा उपाय म्हणजेच आपल्याला कापुरासोबत एक वस्तू जाळायची आहे. ही वस्तू जाळल्यामुळं आपल्या जीवनामध्ये जी काही संकट, विघ्न, बाधा, दोष, अडचणी असतील, आजारपण असेल तर ते सर्व दूर होऊन आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येणार आहे, भरभराट होणार आहे. त्याचबरोबर आपल्या सर्व इच्छा मनोकामना देखील पूर्ण होणार आहेत. आता कोणती अशी वस्तू आहे जी आपल्याला या गुरुपौर्णिमेच्या दिवशी रात्री कापुरासोबत जाळायची आहे, याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्त्वाची माहिती जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. दर महिन्याला येणाऱ्या पौर्णिमेला काही ना काही उपाय, सेवा, तोटके आपण करत असतो आणि असं म्हणतात की पौर्णिमा तिथीला जर काही उपाय, सेवा केल्या तर त्या अत्यंत प्रभावी ठरतात आणि त्याचं आपल्याला इच्छित फळ देखील प्राप्त होत असतं. आणि म्हणूनच आपल्याला या पौर्णिमा तिथीला रात्री कापुरासोबत ही वस्तू जाळायची आहे. आपण जेव्हा सकाळ संध्याकाळ आपल्या देवघरामध्ये पूजा करत असतो आणि त्यावेळेला आपण घरामध्ये कापूर जाळतो आणि हा कापूर जाळल्यामुळं काय होतं तर आपल्या घरामध्ये एक सकारात्मकता टिकून राहते, असं आपल्या हिंदू धर्म ग्रंथामध्ये देखील सांगितलं जातं. आणि पूजेच्या वेळी घरामध्ये जर कापूर जाळलं तर आपल्या घरामध्ये नेहमी आनंदाचं वातावरण राहतं. घरामध्ये जी नकारात्मकता असते तर ती शोषून घेण्याचं काम हा कापूर करत असतो आणि कापराच्या सुगंधामुळे घरातील वातावरण हे नेहमी सकारात्मक राहतं. त्याचबरोबर आपल्या आरोग्याच्या दृष्टीने देखील कापूर हा अतिशय महत्त्वाचा मानला जातो. त्याचबरोबर असं म्हटलं जातं की जर तुम्ही देवपूजा करत असाल किंवा कोणतंही हवन करत असाल आणि या हवनामध्ये किंवा पूजेमध्ये जर तुम्ही कापराचा वापर जर केला नाही तर ती पूजा अपूर्ण मानली जाते. इतका हा कापूर शुभ मानला जातो. आणि आता आपल्या हिंदू धर्मामध्ये कोणतीही पूजाविधी असेल तर या पूजेमध्ये हा कापूर जाळण्यात येतो आणि ही अगदी प्राचीन काळापासून चालत आलेली प्रथा आहे. त्याचबरोबर घरामध्ये जर दररोज सकाळी संध्याकाळी देवपूजा करत असताना जर आपण घरामध्ये कापूर जाळला तर आपल्या घरामध्ये असलेला पितृदोष असेल किंवा ग्रहदोष असतील, वास्तुदोष असतील तर ते देखील दूर होण्यास मदत होते. आणि त्यामुळेच आपल्याला दररोज सकाळी संध्याकाळी पूजा करत असताना तुपामध्ये थोडासा कापूर भिजत ठेवायचा आहे आणि हा भिजवलेला कापूर आपल्याला जाळायचा आहे. यामुळं आपल्या घरामध्ये जो पितृदोष असेल तो लवकर दूर. त्याचबरोबर शेणकुटाचा एक तुकडा घेऊन त्या शेणकुटावर जर कापूर ठेवून जर आपण जाळला तर आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता आहे तर ती देखील दूर होण्यास मदत होते. त्याचबरोबर बाहेरची नकारात्मक ऊर्जा आहे तर ती घरामध्ये कधीही प्रवेश करत नाही. त्याचबरोबर आपल्या घराची वाईट नजरेपासून बचाव देखील होतो, म्हणजेच घरावर कोणी करणी बाधा किंवा नजर दोष असे काही प्रकार करत नाही. तर आता आपण हे घरामध्ये कापूर जाळण्याचे काय काय फायदे होतात तर ते जाणून घेतले. तर आता आपल्याला हा जो आजच्या रात्री म्हणजेच गुरुपौर्णिमेच्या दिवशी रात्री उपाय कशा प्रकारे करायचा आहे तर ते जाणून घेऊया. तर गुरुपौर्णिमेच्या रात्री म्हणजेच तिन्ही सांजेपासून रात्री 10 वाजण्यापर्यंत तुम्ही हा कधीही उपाय करू शकता. शक्यतो 6:30 ते 7:30 या दरम्यान आपल्याला हा उपाय करायचा आहे, कारण त्यावेळेत माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये आगमन करण्याची वेळ असते आणि या भीमसेनी कापराच्या सुगंधानं माता लक्ष्मी आपल्या घराकडं आकर्षित होत असते आणि तिला आमंत्रित करण्यासाठी आपल्याला शक्यतो 6:30 ते 7:30 या दरम्यान हा उपाय करायचा आहे. परंतु काही कारणाने जर शक्य झालाच नाही तर तुम्ही रात्री 10 पर्यंत करू शकता. आता हा उपाय करण्यासाठी सर्वप्रथम तिन्ही सांजेच्या वेळेला तुळशीजवळ आपल्याला देशी गाईचा तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि शक्यतो मातीचा किंवा कणकेचा दिवा लावायचा आहे. नसेल तर मग तुम्ही तर धातूचा लावू शकता. या दिव्यामध्ये तुम्हाला 2 लवंगा आणि 2 भीमसेनी कापराच्या वड्या टाकायच्या आहेत. तुळशी मातेची विधिवत पूजा करायची आहे, धूपदीप दाखवायचा आहे. ह्या पौर्णिमा तिथी ही माता लक्ष्मीला समर्पित असल्यामुळे या दिवशी माता लक्ष्मीची आपल्याला पूजा करायची आहे. तुळशीला 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. आपल्या घरावरील सर्व संकट, विघ्न, बाधा दूर करण्यासाठी प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला येऊन बसायचं आहे देवघरासमोर. आता हा जो उपाय आहे तर हा उपाय घरातील कोणत्याही व्यक्तीनं केला तरी देखील चालेल, कारण हा उपाय आपल्या संपूर्ण कुटुंबासाठी आहे. कुटुंबावरील सर्व संकट, विघ्न, बाधा दूर करण्यासाठी हा उपाय आहे आणि त्यामुळं घरातील कोणतीही व्यक्ती हा उपाय करू शकते. तर त्यानंतर देवघरासमोर बसायचं आहे. आपल्या इष्टदेवतेची, कुलदेवतेची पूजा करायची आहे. माता लक्ष्मी, भगवान श्री हरिविष्णूंची पूजा करायची आहे. त्यानंतर धूपदीप दाखवायचा आहे आणि अशा प्रकारे ही सेवा झाल्यानंतर आपल्याला एक ताट घ्यायचं आहे. त्या ताटामध्ये तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे. शक्यतो हा नारळ सोललेला नसावा, सालीसह नारळ असावा. तुम्हाला जर तसा नाही मिळाला तर मग तुम्ही सोललेलाच घेऊ शकता. त्यानंतर या नारळ
वर तुम्हाला चिमूटभर हळद ठेवायची आहे, त्यानंतर चिमूटभर तुम्हाला पिवळी मोहरी ठेवायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला यावरती भीमसेनी कापराच्या 2 वड्या ठेवायच्या आहेत. आता या मी तुम्हाला वस्तू सांगितलेल्या आहेत तर त्या अत्यंत प्रभावी अशा वस्तू आहेत. आणि त्यानंतर तुम्हाला ही जी ताट आहे म्हणजेच हा नारळ आहे तर तो देवघरासमोर ठेवायचा आहे. माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे, भगवान श्री हरी विष्णूंचं नामस्मरण करायचं आहे, तुमच्या कुलदेवतेचं नामस्मरण करायचं आहे, कुलदेवतेला प्रार्थना करायची आहे, तुमच्या घरावरील विघ्न सर्व संकट बाधा दूर करण्यासाठी, तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी. आणि अशा प्रकारे तुम्ही अगदी मनापासून ही सेवा करायची आहे. त्यानंतर तुम्हाला तुमची कुलदेवतेचा जो काही मंत्र असेल तर तो मंत्र जप करायचा आहे, माता लक्ष्मीचा मंत्र जप करायचा आहे. आता कुलदेवतेचा जर मंत्र जप नसेल माहीत तर तुम्ही माता लक्ष्मीचा जप करू शकता. ओम श्री महालक्ष्मी नमः हा मंत्र तुम्हाला 108 वेळा जप करायचा आहे. आणि अशा प्रकारे या नारळाला तुम्हाला अभिमंत्रित करायचं आहे. त्यानंतर हा नारळ आपल्याला अशाच प्रकारे उचलून घ्यायचा आहे, म्हणजे ताटासह उचलून घ्यायचा आहे. त्यावरती ज्या भीमसेनी कापराच्या वड्या आणि जे पिवळी मोहरी हळद ठेवलेली आहे तर ते आपल्याला पेटवायचं आहे. पेटवून आपल्या घरातील कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीच्या डोक्यापासून पायापर्यंत 7 वेळा तुम्हाला हे फिरवायचं आहे, म्हणजेच ओवाळायचं आहे. या नारळाने आणि घरातील कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीच्या डोक्यापासून पायापर्यंत तुम्हाला 7 वेळा हे फिरवायचं आहे. आता हे फिरवत असताना हे जर विझत असेल तर त्यामध्ये तुम्ही आणखीन कापूर टाकू शकता आणि कापूर टाकून हा अगदी नारळ जळत असेल तरी देखील जळू द्यायचा आहे. आणि अशा प्रकारे तुम्हाला सर्व कुटुंबातील व्यक्तीवरून डोक्यापासून पायापर्यंत हे फिरवायचं आहे. घरामध्ये एक प्रकारची यावेळेला शांतता असावी, कोणीही कोणाशी बोलायचं नाही. मनातल्या मनात आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी, विघ्न दूर करण्यासाठी कुलदेवतेला माता लक्ष्मीला प्रार्थना करत राहायचं आहे. त्यानंतर हा नारळ आहे तर तो घेऊन मुख्य दरवाजाच्या बाहेर यायचा आहे. त्यानंतर दरवाजावरून आपल्याला 7 वेळा हा फिरवायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला घराच्या पासून दूर अंतरावरती नेऊन हा फेकून द्यायचा आहे आणि हा संपूर्ण जळू द्यायचा आहे. किंवा तुम्हाला वाहत्या पाण्यामध्ये जर सोडणं शक्य होत असेल तर तुम्ही हा वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्यायचा आहे. परंतु या नारळाची आपल्याला विल्हेवाट लावायची आहे. त्यानंतर घरी येत असताना देखील आणि जात असताना देखील अगदी शांतपणे जायचं आहे, कोणाशीही काहीही बोलायचं नाही. आणि असे हे जे उपाय आपण करत असतो तर हे उपाय अगदी गुप्तपणे करायचे असतात, म्हणजे शांतपणे करायचे असतात, कोणालाही घराबाहेरच्या व्यक्तींना समजणार नाहीत अशा प्रकारे हे उपाय आपल्याला करायचे असतात. त्यानंतर घरामध्ये येत असताना आपले हातपाय स्वच्छ धुवायचे आहेत आणि मगच घरामध्ये प्रवेश करायचा आहे. त्यानंतर पुन्हा एकदा भीमसेनी कापूर घ्यायचा आहे, त्यावरती 4 अखंड लवंगा ठेवायच्या आहेत, कुठेही तुटलेल्या किडलेल्या नसाव्यात. त्यावरती तुम्हाला चिमूटभर पिवळी मोहरी ठेवायची आहे, चिमूटभर हळद ठेवायची आहे. त्यानंतर तुम्हाला 4 तमालपत्र घ्यायचे आहेत, अखंड तमालपत्र असावेत, कुठेही फाटलेली तुटलेली नसावेत. आता मी अखंड वस्तू का सांगते तर माता लक्ष्मीला अखंड वस्तू अत्यंत प्रिय आहेत आणि तुम्ही कोणतेही सेवा करत असताना, उपाय करत असताना जर अखंड जर वस्तू घेत असाल तर त्याचं तुम्हाला अखंड फळ देखील प्राप्त होत असतं. त्यानंतर या वस्तू तुम्हाला पुन्हा घरामध्ये जाळायच्या आहेत आणि संपूर्ण घरामध्ये याचा तुम्हाला धूर करायचा आहे. अगदी अडगळीचं ठिकाण असेल, टॉयलेट बाथरूम असेल, किचन असेल, स्वयंपाकघर असेल, प्रत्येक ठिकाणी तुम्हाला हे फिरवायचं आहे, जेणेकरून आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता पसरलेली आहे आणि ज्या ठिकाणाहून नकारात्मकता येत असतील तर त्या ठिकाणी आपल्याला हे फिरवायचं आहे, जेणेकरून आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता आहे, निगेटिव्हिटी आहे तर ती दूर व्हावी यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. आणि अशा प्रकारे हा जो उपाय आहे तर तुम्ही या गुरुपौर्णिमेच्या रात्री करायचा आहे. दर शनिवारी केला तर अतिशय उत्तम, किंवा दररोज जरी तुम्ही करत असाल तरी देखील अतिशय उत्तम. अगदी साधा सोपा हा उपाय आहे. तुम्हाला दर नारळावरती दररोज घेऊन हा उपाय करायची गरज नाही. हा जो उपाय आहे नारळाचा तर तुम्ही दर पौर्णिमेला, अमावस्येला किंवा विशिष्ट तिथीला करू शकता. परंतु तुम्ही तुमच्या घरामध्ये दररोज भीमसेनी कापूर हा जाळलाच पाहिजे. भीमसेनी कापूर हा आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता पसरलेली आहे तर ती शोषून घेण्याचं काम करत असतो. भीमसेनी कापराच्या सुगंधानं माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होत असते आणि तिला आकर्षित करण्यासाठी, तिला आमंत्रित करण्यासाठी आपल्याला ही सेवा घरामध्ये करत राहायचं आहे. आणि त्यामुळे तुमच्या घरावर, कुटुंबावर माता लक्ष्मीचा कृपाआशीर्वाद नेहमी राहणार आहे, तुमच्या कुलदेवतेचा आशीर्वाद राहणार आहे आणि त्यांच्या कृपेनं तुमच्या घराची भरभराट होणार आहे. आणि तुम्हाला जे काही अडचणी असतील, विघ्न असतील, बाधा असतील किंवा तुमच्या घरामध्ये पैसा टिकत नसेल, कितीही मेहनत केली, कष्ट केलं तरी देखील माता लक्ष्मीच्या कृपेने तुमच्या घराची भरभराट होणार आहे, तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होणार आहेत. आणि त्यासाठीच तुम्हाला हा गुरुपौर्णिमेच्या रात्री उपाय करायचा आहे. गुरुपौर्णिमेपासून तुम्हाला शक्य होईल त्या वेळेला तुम्हाला हा उपाय करायचा आहे. त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये जर
जर कधी तुम्हाला असं वाटत असेल की निगेटिव्हिटी पसरलेली आहे किंवा घरामध्ये सतत वादविवाद कलह होत असेल किंवा कोणतीही अडचण जर तुम्हाला वाटत असेल तर त्यावेळेला तुम्ही हा उपाय करू शकता। तर अशा प्रकारे आपल्याची ही माहिती, आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवते। ही माहिती, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा। माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।